जालना शहर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण. जालना मनपाच्या कारभाराविरोधात संग्रामनगर येथील 4 जणांचे आमरण उपोषण. अनधिकृत बांधकामावर कारवाई, दुकान पाडल्याची नुकसान भरपाई आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी. 27 जुलैपासून आंदोलन सुरू. जालना शहरातील संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकामाचा वाद आता जालना शहर महानगरपालिकेच्या दारात पोहोचलाय. संबंधित बांधकाम तातडीनं हटवावे, तसेच महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी करून योग्य कारवाई करावी या मागण्यांसाठी संग्रामनगर येथील मेहबूब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या 4 रहिवाशांनी 27 जुलैपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गणेश उत्तम लुट्टे यांनी संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरात आरसीसी व पत्र्याचं शेड उभारून विनापरवानगी बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय. सदरील बांधकाम तातडीनं काढण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच महापालिकेचे उपायुक्त कांबळे, विजय फुलंब्रीकर, अजय भारती, शोएब खान आणि राधेश्याम लोखंडे यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून अतिक्रमण नसतानाही दुकान पाडल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसान भरपाई द्यावी आणि दुकान पाडण्यासाठी सुपारी देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान जालना महानगरपालिकेत गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना उपोषणकर्ते इरफान कुरेशी यांनी सांगितले की उपोषणाला अनेक दिवस उलटूनही अद्याप महापालिका प्रशासनाच्या वतीनं कोणत्याही अधिकाऱ्यानं उपोषणस्थळी येऊन विचारपूस केलेली नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असतानाही डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. 4 उपोषणकर्त्यांपैकी एका व्यक्तीचे नुकतेच मुतखड्याचं ऑपरेशन झालं असून त्यांच्या पोटात अजूनही नळी असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अशा परिस्थितीतही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याला काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिलाय. दरम्यान आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस असूनही महापालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेतली नसल्यानं उपोषणकर्त्यांचा संताप वाढलाय. प्रशासनाने तातडीनं उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येते है. संग्रामनगर बस स्टैंड हो गया, हमारी छोटी चाय की दुकान थी। महानगर पालिका अतिक्रमण मुहिम में वो हमारी दुकान तोड़ दिए, साथ ही साथ गणेश लोटे की दुकान भी तोड़े। लेकिन गणेश लोटे ने दोबारा बांधकाम किया और डबल मंजिले का बांधकाम किया। हम जब बांधकाम करने जा रहे तो महानगर पालिका गणेश लोटे के द्वारा जो अर्ज दिया गणेश लोटे ने, उसके आधार पर हमारी दुकान महानगर पालिका ने 3 बार गिराई। महानगर पालिका के जो कर्मचारी है गणेश लोटे से संगमत करके हमारी दुकान 3 बार गिराए। उस वजह से हम आज यहाँ पर आमरण उपोषण बैठ के 6ठा दिन है। 6 दिन हो गए, महानगर पालिका ने हमारे तरफ कोई विचार विमर्श करी नहीं और आज 6ठे दिन पे हमने ना खाना खाया ना पानी पिए। हमारे एक साथी की तबीयत खराब हो गई। हमने विजय महाराज फुलंबरकर को फोन लगाया कि डॉक्टरों को भेजा जाए यहाँ पे, लेकिन फोन लगाकर 1 घंटा होगा, अभी तक कोई भी डॉक्टर यहाँ पर नहीं आया। अतिक्रमण के बारे में मांगनी क्या थी? अतिक्रमण के बारे में हम जब बांधकाम कर रहे, हम मैडम के पास गए, 3 बार हमारा बांधकाम गिराए। मैडम के पास गए, मैडम बोल रहे हैं कि तुम्हारे पास बांधकाम परवाना नहीं है। तो गणेश लोटे के पास कौन सा बांधकाम परवाना है, हमने ये मैडम को पूछना है। उसमें 2 मंजिले की दुकान, अतिक्रमण मुहिम में टूटी हुई दुकान, 2 मंजिले की दुकान उन्होंने वापस से बना लिया। उसके बाद कौन सा बांधकाम भरवाना है, हमको ये पूछना है मैडम से। हमारे साथी को रात में बुखार भी आया, सांस लेने में तकलीफ हो रही है, पेट में जलन हो रही है और इसका मुतखड़े का ऑपरेशन भी वाला है। उसकी नली भी अभी तक निकाले नहीं। डॉक्टर वगैरह कोई भी नहीं आया अभी तक। 1 घंटा होगा फोन लगा डॉक्टर को। कल डॉक्टर आए थे रात में, डॉक्टर ने जब चेकअप करे तो इसकी शुगर 67 ही आई। अगर इसको कुछ भी होता है तो इसका जवाबदार महानगर पालिका रहेंगी। इरफान कुरेश।